पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर गेले त्याच काळात तिकडे डोनाल्ड ट्रम्प चीनमध्ये पोहोचले। ट्रम्प यांचा पाय चीनमधून निघताच रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी चीनच्या भूमीत एंट्री घेतली। इराणला काही दिवसात धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या ट्रम्प यांचा प्लॅन फिसकटला आणि युद्ध संपवण्याची त्यांना घाई झाली। त्यासाठी ट्रम्प यांनी थेट चीनचं दार ठोठावले अशी चर्चा आहे। दुसरीकडे युक्रेन सोबत युद्ध छेडणाऱ्या पुतीन यांच्या रशियालाही मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे चीन सारखा स्ट्रॅटेजिक पार्टनर अमेरिकेच्या बाजूने झुकू नये यासाठी पुतीन चीनला तातडीनं पोहोचल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यूएई, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड आणि इटलीच्या दौऱ्यावर गेले। जाण्याआधी त्यांनी देशाला काटकसरीचं आवाहन केलं होतं। या पार्श्वभूमीवर मोदी परदेशात निघाल्यानं अनेकांनी टीका केली। आता याच 5 देशांच्या दौऱ्यानंतर भारताला काय काय मिळालं अशी चर्चा सुरू झाली आहे। हा दौरा यशस्वी ठरला का तेच या रिपोर्ट मधून समजून घेऊ। जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी यूएई गाठलं आणि 3 तासांच्या या भेटीत भारतासाठी अनेक गोष्टी मिळवल्या। यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यासोबत मोदींनी केलेल्या कराराचा फायदा आता भारताला होणार आहे। इस्रायल, अमेरिका आणि इराण संघर्षामुळे प्रादेशिक तणाव वाढला आणि त्याचा थेट परिणाम यूएईवर झाला। इराण आणि सौदी अरेबिया सोबतचे संबंध ताणले जाताच यूएईने ओपेक मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। या पार्श्वभूमीवर मोदी तिथं पोहोचले। भारत आणि यूएई दरम्यान सगळ्यात महत्वाचा करार झाला आणि तो म्हणजे इंधन पुरवठ्या संदर्भातला। या करारानुसार यूएईचे सुमारे 3 कोटी बॅरल कच्चे तेल भारतात साठवले जाऊ शकते। तसंच भारताला यूएई मध्ये साठवलेल्या कच्च्या तेलाचा वापर करण्याची सुविधाही मिळणार आहे। तसंच यूएईने भारताला एलपीजी पुरवठा सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं असून भविष्यात एलपीजी आणि एलएनजी साठवणुकी संदर्भातही सहकार्यावर चर्चा झाली आहे। एवढंच नाही तर यूएईने भारतातील पायाभूत सुविधा आणि वित्तीय क्षेत्रात जवळपास $5 अब्ज गुंतवणुकीची घोषणाही केली आहे। त्याचबरोबर सामरिक संरक्षण आणि भागीदारीचाही करार झालाय। यानंतर पीएम मोदी पोहोचले नेदरलँडला। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार कराराच्या चर्चांना अंतिम रूप मिळाल्यानंतर काही महिन्यांतच हा दौरा झालाय। मोदी यांनी नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यासोबत व्यापार, संरक्षण, सेमीकंडक्टर, एआय, सागरी सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा या विषयांवर पुढील 5 वर्षांसाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप रोडमॅप जाहीर केलाय। तसंच व्हिसा नियम सुलभ करणं आणि शिक्षण तसंच आरोग्याच्या अधिक संधी निर्माण होतील या दृष्टीनं सहकार्याचाही करार झालाय। भारत आणि नेदरलँड्सने महत्वाच्या खनिज आणि पुरवठा क्षेत्रातही सहकार्य करण्याचं ठरवलंय। यानंतर पीएम मोदी पोहोचले स्वीडनला। तिथं मोदींनी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टन्स आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांसोबत चर्चा केली। यानंतर दोन्ही देशांमधील सहकार्य केवळ व्यापारापुरतच मर्यादित न राहता एआय, सेमीकंडक्टर, संरक्षण, ऊर्जा, महत्वाची खनिज आणि डिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांपर्यंत विस्तारावं यासाठी करार केला। स्वीडनच्या संरक्षण उत्पादनातील सहकार्यामुळे मेक इन इंडिया उपक्रमाला बळ मिळणार आहे। भारत आणि स्वीडन यांनी अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचाही निर्णय घेतलाय। या भागीदारीमुळे भारताला युरोपीय बाजारपेठांमध्ये अधिक प्रवेश मिळण्यास आणि स्वीडिश गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत होणार आहे। यानंतर पंतप्रधान मोदी गेले नॉर्वेला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नॉर्वेचा हा पहिलाच दौरा होता। त्यामुळे भारत आणि नॉर्वे संबंधांना मोठी चालना मिळाली। अक्षय ऊर्जा, सागरी तंत्रज्ञान आणि आर्क्टिक क्षेत्राशी संबंधित हवामान संशोधनातील तज्ञतेमुळे नॉर्वे भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश मानला जातो। या दौऱ्यात नॉर्वेनं इंडो पॅसिफिक उपक्रमात सहभागी होण्याचीही घोषणा केली। डिजिटल हेल्थ, उच्च तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा क्षेत्रात अनेक सामंजस्य करार करण्यात आले। इस्रो आणि नॉर्वेजियन स्पेस एजन्सी यांनी अंतराळ सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे। नॉर्वेचे राजे हेरॉल्ड 5वे यांनी पंतप्रधान मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हा सन्मान सुद्धा प्रदान केलाय। यानंतर पंतप्रधान मोदी पोहोचले इटलीला। पंतप्रधान मोदींचा हा इटली दौरा त्यांच्या 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यातला अंतिम टप्पा होता।
भारत आणि इटलीनं 2025 ते 30 पर्यंतच्या सहकार्य करारावर आधीच काम सुरू केलेलं आहे. त्यातच इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा होता. भूमध्य समुद्राजवळील स्थानामुळे इटलीला युरोपमधील महत्वाचं प्रवेशद्वार मानलं जातं. म्हणूनच दोन्ही देश IMEC कडे व्यापार, कनेक्टिव्हिटी, ऊर्जा सुरक्षा आणि मजबूत पुरवठा साखळींसाठी महत्वाचं व्यासपीठ म्हणून पाहत होते. एकूणच या दौऱ्यामुळे युरोप आणि भूमध्य क्षेत्रात इटली भारताचा महत्वाचा धोरणात्मक भागीदार म्हणून जवळ आलाय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास पंतप्रधान मोदींचा हा 5 देशांचा दौरा सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत देशासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.